नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एजे, लीला त्याचबरोबर आजी मंदिरात गेलेले असतात आणि ते मंदिरातून येत असतात. त्याचवेळी लीलाला आजी म्हणतात, अगं लीला किती वाजले? तेव्हा लीला म्हणू लागते की हां आजी 10 वाजले असतील ना, मी बघितलंच नाही आहे, थांबा बघते. असं म्हणत लीला मोबाईल काढून बघते आणि म्हणते हो 10 वाजलेत. तेव्हा आजी म्हणतात, अगं लीला तुला बाहेर जायचं होतं ना? तेव्हा लीला म्हणते हो ना, माझा एक मित्र आहे ना, स्कूल फ्रेंड, त्याला भेटायला मला जायचं आहे, असं आजींना ती सांगत असते. त्याचवेळी इकडे आजी म्हणतात ठीक आहे मग जा तू. तेव्हा एजे म्हणतात की कोण, कुठला मित्र, कधी ठरलं हे सगळं, मला कसं माहिती नाही. असे एजंटचे अनेक प्रश्न चालू होतात आणि आजी म्हणत असतात अरे काय त्यात एवढं, ती चालली ना तिच्या मित्राला भेटायला, मग काय प्रॉब्लेम आहे. परंतु एजे मात्र प्रश्न विचारून अगदी लीलाला भांबावून सोडत असतात. तिला म्हणत असतात की कोणता मित्र, मी येते तुझ्याबरोबर, चल. असं म्हणत एजे लीलासोबत आता लीलाच्या मित्राकडे, तिला म्हणतात की मी तुला सोडेल जाता जाता. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दुर्गा आणि किशोर बोलत असतात. किशोर आलेला असतो आणि दुर्गा म्हणत असतो की तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस, तू काय निर्णय घेतला आहेस, तुला कळतंय का यामुळं काय होणार आहे. तेव्हा दुर्गा म्हणत असते मी काही चुकीचं नाही केलेलं. तेव्हा किशोर म्हणत असतो पण, तेव्हा दुर्गा म्हणत असते की मी ठरवलेलं आहे, आता मी ॲक्सेप्ट तर केलेलंच आहे ना, आणि ऐन लग्नाच्या वेळी बघायचं काय करायचं ते, तेव्हा आपण प्लॅन करायचा, आत्ता तर आपला प्लॅन वर्क होऊ शकत नाही ना, असं किशोरला दुर्गा सांगत असते. त्याचवेळी लीला म्हणत असते, इकडे लीला एजेंना म्हणत असते की काय झालं. एजे मात्र लीलाला प्रश्नावर प्रश्न विचारत असतात आणि म्हणत असतात की कोण मित्र आहे, काय नाव आहे त्याचं. तेव्हा लीला सांगते मन्या. एजे म्हणतात हे काय नाव झालं का. तेव्हा लीला म्हणते हो त्याचं नाव मन्याच आहे ना, थांबा मी मन्यालाच फोन करते. असं म्हणत लीला मन्याला फोन लावते. मन्याला म्हणजे लीला आजींना फोन लावते आणि आजींना सांगू लागते की हा मन्या तू पोचलायस का, बरं बरं आज जाऊन बस, मी येते. एजे मला सोडायला येतात. एजे म्हणतात की मी गेटपर्यंत सोडायला येतोय. असं एजेंनी सांगितल्यानंतर ती आजींनाही तेच सांगत असते. आजी म्हणत होत असतात की झालं आपला प्लॅन वर्क झालेला आहे, असं आजींचं म्हणणं असतं. परंतु आजींच्या लक्षातच येत नाही की या सगळ्यामुळं गोंधळही होऊ शकतो. इकडे लीला मात्र जाम खुश असते आणि म्हणत असते हा मने ना खरंच भारी आहे एकदम, किती हसवतो ना तो, असं ती बोलत असते. तेव्हा एजेंना मात्र खूप राग आलेला असतो. एजे म्हणत असतात हे काय नाव आहे का, आणि मी का त्याला मने वगैरे म्हणणार नाहीये, त्याचं दुसरं काहीतरी नाव असेल ना. तेव्हा मात्र लीला म्हणत असते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं एजे, असं लीला बोलत असते. तेव्हा एजेंचं असं म्हणणं असतं की नाही त्याचं काहीतरी दुसरं नाव वगैरे असेल ना म्हणून विचारलेलं आहे. पण लीला त्यांना सांगते की नाही त्याचं नाव मन्याच आहे आणि तो मन्याच आहे, असं लीला स्पष्टपणे एजेंना सांगत असते. त्याचवेळी आता लीलाला एजे सांगतात की हां आलं रेस्टॉरंट. तेव्हा लीला उतरते आणि लीला आतमध्ये जाते. तेव्हा एजे तिथे यायला निघालेले असतात. लीलाला मात्र आता प्रश्न पडलेला असतो की आता मी मन्याला कुठून आणू, कारण मन्या ही व्यक्ती कुणी नाही आहेस तर काय करणार आहे मी, हा प्रश्न लीलाला पडलेला असतो. आणि लीला मात्र पुरती घाबरलेली असते, कारण आता तिच्याकडे काहीच उत्तर नसतं आणि तिला कळत नसतं की आता काय करायचं आहे, या सगळ्यावर उपाय काय करायचा, कारण तिथे तर रेस्टॉरंटमध्ये कोणीच नाही आहे. हा सगळा लीला आणि आजी या दोघींचा प्लॅन असतो. त्यामुळं लीला विचार करू लागते आणि तेवढ्यात एक व्यक्ती येते आणि लीलाला म्हणते की मी इथे बसलं तर चालेल का. तेव्हा लीलाला मात्र बरंच वाटतं, कारण तिला कोणीतरी तिच्या समोर बसलेलं हवं होतं आणि ती गोष्ट तर आता घडत असते. तेव्हा लीला मात्र खुश होते. लीला त्यांना म्हणते की ठीक आहे तुम्ही बसू शकता इथे, असं लीला सांगू लागते. आणि ती व्यक्ती पण तिथं बसते. तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून असतो विक्रांत, वेश बदलून आलेला विक्रांत. हे सगळं झाल्यामुळं लीलाला भारी वाटत असतं. लीला त्याला म्हणत असते हसा ना तुम्ही, आणि तिला एजे येताना दिसलेले असतात. तिला वाटत असतं की आता पार्टनरनेच माझ्यासाठी हे सगळं उपाय दिलेला आहे आणि आता मी एजेंना सांगणार आहे, एजेंना इथे, असं लीला बोलत असते. एजे पाहत असतात. लीला मात्र त्या अनोळखी माणसाबरोबर टाळ्या देत हसत असते. तिला वाटत असतं की एजे मात्र या सगळ्यामुळं जलस होतील आणि एजे काहीतरी निर्णय घेतील असं तिला वाटत असतं. पण तिला माहितीच नसतं की एजेंनी तिला सरप्राईज देण्यासाठी किती छान प्लॅन केलेला असतो. सगळं त्यांचं शेड्यूल, त्यांनी शेड्यूल आहे ते पूर्ण हे करून त्यांनी लीलासाठी वेळ काढलेला असतो. पूर्ण दिवस ते लीलाबरोबर घालवणार असतात आणि लीलाच्या मूर्खपणामुळे लीलाने स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतलेला असतो. तिला माहीत पण नसतं की या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे. आणि लीला मात्र म्हणत असते
की आता मला मज्जा येणार आहे, कारण एजे मात्र जे करत आहेत त्यामुळं खरी मज्जा येणार आहे असं तिचं म्हणणं असतं. इकडं रेवती आता भेटायला आलेली असते, कारण रेवती आणि त्याचबरोबर यश यांचं लग्न फायनल झालेलं असतं आणि रेवती यशला भेटायला आलेली असते. ती यशच्या समोर उभा राहते, कान धरून त्याची माफी मागते आणि यशला म्हणते की मला माफ कर. तेव्हा यश म्हणतो इट्स ओके, असू दे ना, त्यात काय एवढं, असं यशचं म्हणणं असतं आणि यश तिच्याशी बोलत असतो. त्याचवेळी यशला ती म्हणत असते की मी खूपच रिॲक्ट झाले, मी तुझ्यावर खूप चिडचिड केली. तेव्हा रेवतीला तो म्हणतो की चल, आजीने आता बोलवलेलं आहे, आजीने सांगितलंय की रेवती आली की तिला घेऊन पहिलं भेटायला ये. मग यश हा रेवतीला घेऊन निघालेला असतो. तेवढ्यातच दारात त्याला भेटते ती म्हणजे दुर्गा. दुर्गाला पाहून रेवती लगेचच हात काढते, कारण त्या दोघांनी एकमेकांचा हात हातात पकडलेला असतो आणि चालत निघालेले असतात. तेव्हा दुर्गा त्यांना दोघांना पाहते आणि म्हणते अरे इट्स ओके, लग्नाचं ठरलंय ना तुमचं, कॉंग्रॅच्युलेशन, असं म्हणत ती त्यांचे आभार मानत त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करत असते, त्यांना छान बोलत असते. परंतु यश मात्र भाबितो आणि म्हणतो की काय झालं. तेव्हा दुर्गा त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातात देते आणि म्हणते खरंच मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे, असं म्हणत तिने त्या दोघांच्या नात्याचा स्वीकार केलेला असतो आणि इकडे सांगितलेलं असतं की काहीच हरकत नाही आहे, आता तुमचं लग्न ठरलेलं आहे आणि मी पण सगळं जुनं विसरून नवीन सुरुवात करायचं ठरवलेलं आहे, असं ती सांगते. इकडे दुर्गाच्या बाजूने यश मात्र जाम खुश होतो. यशला खूप भारी वाटतं, कारण ताई आपल्या बाजूने आहे या गोष्टीचा आनंद त्याला खूप झालेला असतो. तो दुर्गाला मिठी मारतो आणि तेवढ्यातच आजी तिथं आलेल्या असतात आणि आजी म्हणू लागतात की एवढा बदल, नक्की काय आहे हे सगळं. आणि आजींना धक्का बसलेला असतो, कारण दुर्गामध्ये झालेला बदल जो असतो तो खरंच खूपच जबरदस्त असा असतो आणि आजी खुश झालेले असतात. आजी म्हणतात चांगली गोष्ट आहे, पण आजींना कुठं माहिती असतं की यामागं दुर्गाचं काय कारस्थान आहे, दुर्गा नक्की काय करणार आहे. आणि मग रेवतीला घेऊन आजी म्हणत असतात की आता जेवल्याशिवाय सोडणार नाही असं म्हटलेलं असतात. तर इकडे दुर्गा म्हणते चल मीच तुला सोडणार नाही असं म्हणत रेवतीला घेऊन ती गेलेल्या असतात. इकडे लीला बोलत असते आणि ती व्यक्ती लीलाला म्हणत असते की आता तुम्हाला थांबावं लागेल, माझ्याबरोबर शीतपेय तर घ्यावंच लागेल किंवा चहा तरी घ्यावाच लागेल, मगाशी मी तुमची मदत केलेली आहे ना. तेव्हा लीला विचार करू लागते. लीला म्हणत असते हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते नाही नाही, काही संबंध नाही आहे तुमचा माझा, मला नाही आवडत, मी चहा वगैरे काही घेत नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक तरी द्या, मगाशी तुम्ही मला सांगितलं, मी तुमच्याकडे बघून हसलेलो आहे, मी एवढं केलेलं आहे, हे सगळं बोलणं चालूच असतं. परंतु इकडे लीलाला माहीत नसतं की या व्यक्तीच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे आणि लीला त्याच्याकडे पाहतच असते. त्याचबरोबर लीला म्हणत असते की ही व्यक्ती अशी का वेड्यासारखी माझ्याशी बघत आहे, माझ्याकडे बघत आहे, माझ्याकडे बघून असं वागत आहे. लीलाला प्रश्नच पडलेला असतो. लीला म्हणत असते नाही, आणि त्याचवेळी लीलाच्या डोक्यात ट्यूब पेटते. लीला म्हणते की नाही, मला काहीतरी करावं लागेल, माणसंही माझ्याकडे बघत आहेत आणि या माणसाचं तोंड मला बंद करावंच लागेल असा विचार लीलाने केलेला असतो आणि लीला त्याला म्हणत असते की नाही. त्याचबरोबर इकडे एजंटचं सगळं शेड्यूल आता तयार झालेलं असतं आणि एजंटचं शेड्यूल विश्वरूपने छान असं तयार केलेलं असतं. सकाळी त्यांनी सांगितलेलं असतं की एक म्युझियम आहे आणि तिथे सगळ्या हिरो हिरोईनचे तिथे स्टॅच्यू आहेत, त्याच्याबरोबर लीला मॅडमना खूप छान वाटेल. त्याचबरोबर एजंटना सांगितलेलं असतं की दुपारचं मी मूवीचं तिकीट आहे, त्याचबरोबर नाटकाचं तिकीट आहे आणि रात्री वेळ राहिला तर मग तुम्ही डिनरला जाऊ शकता. एजे म्हणतात हे सगळं कॅन्सल कर, मला कुठेही जायचं नाही. आणि एजे भयानक चिडलेले असतात आणि लीलाचा अंगलट, तिचाच डाव आता लीलाच्या अंगलट आलेला असतो. या सगळ्यातून आजी आणि लीला कसे मार्ग काढणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. थँक्यू.